या ठिकाणी मालाड पोलीस स्टेशनचा हा गुन्हा आहे। सध्या सगळ्यांना माहिती आहे की सायबर क्राईम मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। एक इझी टार्गेट क्रिमिनल्सना मिळते आणि इझी मनी जो आहे तो या माध्यमातून त्यांना मिळतो आहे। तर याच सायबर क्राईमचा एक प्रकार आहे डिजिटल अरेस्ट। या डिजिटल अरेस्टच्या प्रकारामधूनच हा गुन्हा घडलेला आहे। एक कंप्लेनंट जे आहे तक्रारदार या ठिकाणचे हे वयोवृद्ध नागरिक आहेत 75 वर्षाचे। तर त्यांना एक कॉल आला 21 तारीख शनिवारी कॉल आला होता की तुम्हाला आणि त्यांना ते व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून समोर असलेल्या व्यक्तीने जो आरोपी आहे त्यांनी स्वतःला पोलीस ऑफिसर असल्याचे सांगून यांना यांचे डॉक्युमेंट्स म्हणजे झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स वगैरे दाखवून त्यांना सांगितलं की तुम्ही मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व आहात आणि तुम्हाला अरेस्ट करण्यात येत आहे। तर जर या पासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील। अशा प्रकारे त्यांनी 10 लाखाची मागणी केली होती आणि त्या व्हिडिओ कॉल सतत जवळजवळ 3 ते 3.5 तास व्हिडिओ कॉल चालू ठेवून त्यांना मजबूर करण्यात आलं आणि अशा माध्यमातून त्यांना ते घाबरल्याने त्यांचे स्वतःचे डॉक्युमेंट्स समोर दिसल्याने त्यांनी शक्यता नाकारली नाही आणि त्यांच्या नावाने कोणीतरी खोटं अकाउंट ओपन करून किंवा खोट्या नावाचा वापर करून मनी लॉन्ड्रिंग सारखा मोठा गुन्हा करतायत याची भीती त्यांना वाटली। म्हणून ते बँकेमध्ये गेले आणि ते रिटायर्ड पर्सन आहेत, सेवानिवृत्त आहेत, त्यांचे आयुष्यभराची कमाई जी काही 8,60,000 रुपये होती ती त्यांनी घाबरून पूर्णच्या पूर्ण त्या आरोपीने सांगितलेल्या अकाउंटवर ट्रान्सफर केली। ते अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथील शाखेचं होतं। त्या ठिकाणी आम्ही हा जो गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली आणि त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक म्हणजे मी त्यांना या तुमच्या आपल्या माध्यमातून त्यांना थँक्यू म्हणेन की बँक ऑफिशियल्सने जर व्यवस्थित कोऑपरेट केलं तर या अशा प्रकारचे गुन्हे सुद्धा म्हणजे लवकरात लवकर उघडकीस येण्यास आम्हाला मदत होते। त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला इमिजिएट मदत केली। त्या बँकेच्या ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले होते त्या अकाउंटची आम्हाला माहिती दिली आणि पुढील तपास करण्यास आम्हाला मदत झाली। हे जे पैसे बँक ऑफ महाराष्ट्राचे होते ते इमिजिएट सुरत गुजरातवरनं एटीएम मधनं विड्रॉ झाले होते आणि म्हणून आमची टीम जे सायबर क्राईम काम बघते मालाड पोलीस स्टेशनचे जे PSI दीपक पवार आणि PSI निलेश बच्चाव आणि त्यांची टीम त्वरित वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे गुजरातला रवाना झाली आणि त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला असता हे 4 आरोपी आम्हाला मिळून आले। हे आरोपी कुठे राहायला आणि त्यांचे क्वालिफिकेशन काय होतं? हे सर्व आरोपी गुजरातचेच आहेत आणि एक जास्त शिकलेले नाही आहे, कोणी 10वी आहे 12वी आहे, एक डिप्लोमा होल्डर आहे आणि त्या माध्यमातून म्हणजे त्यांचा वापर केला जातो त्या टोळीकडनं। हे कुठे कुठे केलेले आहे? हे जे आम्ही जे 4 अरेस्ट केलेले लोक आहेत हे जे पूर्णपणे सिस्टम जी काम करते सायबर क्राईमची सायबर फ्रॉडची जी सिस्टम जी काम करते ही वेगवेगळ्या लेअरवर काम करते। ही टोळी आंतरराज्यीय असू शकते, आंतरराष्ट्रीय असू शकते। ही जी टोळी आहे हे जे आम्ही अरेस्ट केलेले लोक आहेत यांचं काम फक्त त्यांना दिलेलं आहे की ते पैसे बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर इमिजिएट विड्रॉ करण्याचं काम करते। हे विड्रॉ केलेले पैसे ते त्यांचे जे कोण प्रमुख आहे ज्याच्यावर ती जबाबदारी दिलेली आहे त्याच्याकडे नेऊन देते। पुढे त्या पैशांचं काय होतं कसं वापर केला जातो याच्याबद्दलची माहिती यांना सध्या कोणती लावली असेल? या ठिकाणी जी भारतीय न्याय संहिता आहे आणि